गुड मॉर्निंग सर्वांना. पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा, जो की तुम्हाला आज बघायला मिळेल. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि इथे रूमची आवराआवर. तर इथे हे ब्लँकेट होती, ती कवरमध्ये ठेवली व्यवस्थित आणि सोफ्याखाली जी गादी आहे ती तिथे सेट केली आणि दारं दोन्ही बंद करून ठेवले. म्हटलं थंडी खूप आहे, दार जर उघडलं ना तर खूप गार अशी हवा येते आणि मागच्या साईडनं तर जास्तच थंड हवा येते, त्यामुळे दार बंदच ठेवलेलं आहे. कारण थंडी इतकी वाटते या महिन्यात तर जास्तच आहे. तर त्यानंतर इथे हा पडदा होता खिडकीचा, तो काढला मी आणि इथे कपाट दिसते तुम्हाला दाराजवळ, त्याचा पडदा काढला. आता वाटलं की तो पडदा मोठा असेल कपाटाचा तर तो खिडकीला लावायचा आणि खिडकीचा कपाटाला, पण कशाचं काय तोही खिडकीला कमीच पडला. शेवटी म्हटलं जाऊ दे आता, तात्पुरतं ते ठेवायचं आणि दुसरा पडदा आणायचं म्हटलं तर सध्या तरी आणत नाही, कारण एक मोठा पडदा आहे माझ्याकडे खिडकीचा, पण तो पुन्हा कट करावा लागेल. त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, काही दिवस हाच लावायचा, नंतर तो. आणि हा पडदा तर नाहीच आहे, हे सोफ्याचं जे कवर आहे एक्स्ट्राचं होतं, म्हणून मी त्याचा तो पडदा तयार केला. तर असो, त्यानंतर इथे बाहेर दार उघडलं आणि तिकडे काही भांडे वगैरे नेऊन ठेवायचे होते, ते नेऊन ठेवले. आणि दार उघडल्याशिवाय तर छान असा सूर्यप्रकाश येत नाही. त्यानंतर रूम झाडायला घेतली, सोफा वगैरे आवरला आणि रूम झाडायला घेतली. ही रूम आवरल्यानंतरच मी बाहेर चं दार उघडणार. तोपर्यंत ते दार बंदच ठेवणार, कारण काय आहे की तिकडनं पण असं थंडगार हवा येते. आणि रविवार म्हटलं तर चला आज निवांत करूया असं विचार केला, पण कशाचं काय, ऐनवेळी आमचं नेहमीसारखं बाहेर जाण्याचं ठरलं. पण ते कधी सांगितलं, ऐन 10 वाजता, जे की माझे कामं व्हायचेच होते आणि आमच्याकडे नेहमीचंच असं असतं. तर त्यानंतर इथे बाहेर झाडलं, पाणी वगैरे शिंपलं. ते आधीच पाणी शिंपलेलं होतं, म्हटलं बाहेरचं थोडं सुकलं तर रांगोळी काढून घेऊया. तर बघू शकता सकाळचं वातावरण छान असतं आणि अशी आजची छोटीशी रांगोळी. आता रांगोळी म्हटलं तर टिपक्याच्या रांगोळ्या मला विशेष म्हणजे पाहिजे तशा जमत नाहीत. त्यानंतर इथे बघा सकाळी सकाळी कबूतर आले. इथे मी थोडे तीळ टाकलेले होते, जे की काल कबुतरांनी सांडवले. तर तेच तीळ मी जमा करून ठेवले आणि इथे परत ठेवले, तर ते खायला आले. आणि आता या आठवड्यात माकडाचा त्रास कमी आहे, पण कबुतरांचा जास्त आहे. काही जरी वाढवायचं म्हटलं ना तर लगेच कबूतर त्या ताटावर जाऊन बसतात आणि सगळं असतं, खाणं कमी पण सांडवणंच खूप असते. तर इथे मुरमुरे ठेवले थोडे आणि त्याला काय म्हणतात तीळ, ते ठेवलेले आहे. तर ते कबूतर खात आहे. आणि जर आपण तिथे बाहेर गेलं की लगेच ते उडून जातात. म्हटलं जाऊ द्या, त्यांचं खाणं होऊ द्यायचं, नंतरच जायचं. तर त्यानंतर मग इथे किचनमधले कामं करायची होती. तर मुलीला हे कबुतराला पूर्ण पूर्ण खाऊ दे बोलली, नंतरच तू त्या रूममध्ये जा असं तिने सांगितलं. म्हटलं ठीक आहे. मग तोपर्यंत मी पण बसली. नंतर म्हटलं कबूतर गेले की नंतर जायचं किचनमध्ये, आणि बाहेरूनच जावं लागते किचनमध्ये जायचं म्हटलं तर. त्यामुळे मग मी थांबली थोडा वेळ आणि तिने तो व्हिडिओ घेतला की कबूतर खाताना तीळ वगैरे. त्यानंतर चहा केला आणि चहा घेतला. तर आता आपला हा निवांत वेळ असतो 10-15 मिनटं. चहा घेतल्यानंतर बसतेच मी आणि त्यातल्या त्यात मग विचार चालू असते चहा घेता घेता की आज नाश्त्याला काय बनवायचं, नेहमीप्रमाणे. कारण नाश्त्याचं ठरवायचं म्हटलं तर चहा घ्यायचा आणि त्यानंतरच ठरवायचं. बघा इथे ह्या तुरीच्या शेंगा आणलेल्या आहे, ज्या की शेतातून. तर त्या शेंगा अशा पद्धतीने तोडून आणलेल्या, तर त्यातल्या शेंगा काढायच्या होत्या. तर त्याआधी इथे नाश्त्याची तयारी. तर इथे नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर तुरीच्या शेंगाचे जे दाणे काढून घेतले आणि कचराच खूप निघतो याचा. तर म्हटलं हे काम आधी करून घेऊया, नाही तर मग ते खूप कचरा कचरा होतो. फरशी पुसायच्या आधी पूर्ण शेंगा निवडून घेतल्या. त्यानंतर इथे कपाट वगैरे आवरलं. आता रूम आवरायची होती हे. आणि आता बाहेरगावी जायचं म्हटलं तर 10 वाजले आणि परत टिफिन करणे, आणि ते गाव इथून बरंच लांब होतं आणि नदीच्या काठावर ते गाव आहे. साधारणतः इथून ते 60 किलोमीटर येईल. त्यात रस्ता त्या गावाकडे जायचं म्हटलं तर थोडा रस्ता कच्चा आहे, त्याच्यामुळे मग आता बघू वेळेवर काय होते ते. तर इथे घाईघाईमध्ये स्वयंपाक करायचा होता, त्यात आज भाजीपाला काहीच नव्हता आणि तुरीचे दाणे निवडायला भरपूर वेळ लागत होता, म्हणून मग म्हटलं काय करायचं. तर इथे त्या बेसन वड्या केल्या मी, जे की मसाल्याचा रस्सा केला आणि त्यामध्ये बेसन असं पातळ भिजवून, त्याला काय म्हणतात आमच्या विदर्भामध्ये चुनवडी किंवा डुबुक वडी, त्या केलेल्या आहे. आणि नंतर एकीकडे भात चपात्या. तर आताच नाही म्हणता म्हणता 12 वाजलेले आहे आणि नंतर मग आम्ही जवळच्याच एका गावी गेलो. तिथल्या मंदिरामध्ये गेलं, तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि या मंदिराच्या बाजूला या साईडला नदी आहे. तर आता झाडामुळे ती इतकी दिसून येत नाही. त्यानंतर निघालो तर इकडे जिथे आम्ही निघालेलो आहोत त्या साईडला काही प्लॉट पडलेले होते, म्हणजे नुकतंच ते खरेदी झाले असेल किंवा
काहीतरी तिथे रो हाऊस वगैरे होत असेल असं काही वाटतं. तर इथे बघू शकता मध्येच रोड टाकलेले आहे, बाजूला नाल्या केलेल्या आहे जेणेकरून पुढे प्रॉब्लेम नको, आणि असे मध्ये प्लॉट. तर खूप मोठा एरिया आहे हा. तर छान होतं आणि बरंच मोठा होता हा प्लॉट, आणि याच्या आजूबाजूला छान असे आंब्याचे झाडं होते. कुठे भाजीपाला लावलेला होता रिकाम्या जागेमध्ये, आणि अशा मध्येच नाल्या काढलेल्या आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी नवीन प्लॉट पडतात, घरं बांधतात, पण नाल्याचा प्रॉब्लेम असतो, नाल्या नसतातच. तर इथे आधीच नाल्या पण केलेल्या आहे, छोटे रस्ते पण केलेले आहे, आणि नंतर मध्ये प्लॉट. तर अशा पद्धतीने आहे, आणि हे सिटीच्या बाहेर आहे. पण आता इकडे पण खूप बऱ्यापैकी घरं झालेली आहे, आणि आता काय होतं की बरेच प्लॉट जिकडे तिकडे झालेले आहे, शेती विक्र्या करून तिथे प्लॉट बांधतात. तर असंच काहीचं हे होतं ठिकाण, आणि बरंच लांब होतं. तर इथे बघा मध्ये मध्ये नाल्या आहेतच, छोट्या छोट्या नाल्या तयार केलेल्या आहे, आणि या साईडला आंब्याचे झाडं आहे भरपूर. तर खूप छान एरिया वाटला हा, आणि एकदम मोकळ्या जागेमध्ये. इथून कॉलेज पण काही जवळ पडतात. तर हे बघा इथे आंब्याची आमराई आहे, भरपूर असे झाडं आहेत, आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे. मग ते बघितलं आम्ही, बराच वेळ इथे थांबलो, आणि छोटंसं एक गार्डन पण होतं तिथे पण थांबलो मग. पण ज्या गावी जायचं होतं तिथे काही गेलो नाही, कारण बरंच लांब होतं. एक घरीच वाजलेला, म्हटलं जाऊ द्या नेक्स्ट रविवारी जाऊया. त्यानंतर थोडाफार भाजीपाला आणलेला होता तो निवडला. टमाटर आणि सांबार, मिरची, बाकी काही नव्हतं. वांगे होते, कारण टमाटर तर अजूनही महाग आहे, 60 रुपये किलो. सहसा मी भाजी घ्यायला जात नाही म्हणून मला इतकं माहिती नव्हतं, पण आता आज बघितलं 60 रुपये किलो टमाटर बोलले ते. म्हटलं जाऊ द्या, अर्धाच किलो आणले मी, जास्त काही आणलेले नाही. नंतर तो भाजीपाला टोपलीमध्ये काढून घेतलेला आहे, कारण भाजीला काहीच नव्हतं. म्हटलं संध्याकाळचा प्रश्न. तर तुरीच्या शेंगा होत्या, ते दाणे काढायचे होते. मग वांगे आणले, कारण सोले वांग्याची भाजी बऱ्याच दिवसाची केलेली नव्हती, म्हणून मी ते वांगे घेऊन आली. त्यानंतर इथे कोथिंबीर ते पण निवडायला घेतली, आणि हे सगळं निवडून ठेवलं तर बरं राहतं, नाही मग ऐनवेळी खूप पसारा होतो, आणि फ्रीज पण मग खराब होतो. तर इथे टोपलीमध्ये सर्व निवडून घेतलं, आणि भाजीपाला आता उद्याच आणणार मी. आता तात्पुरतं थोडंफार आणलेलं आहे, कारण टमाटर पण नव्हते. तसं तर आम्ही ज्या गावी जाणार होतो तर तिथे आठवडी बाजार पण होता, आणि तिथूनच त्या दुसऱ्या गावी जायचं होतं. पण सगळं ऐनवेळी वेळेअभावी कॅन्सल झालं, त्याच्यामुळे सगळं राहिलं, कारण तिकडूनच मी विचार केला भाजीपाला घेऊन यायचा. त्यानंतर इथे 5 वाजले, 5 साडेपाच झालेले आहे. बाहेरचे कपडे वगैरे वाळत घातले, ते काढायचे होते, आणि भांडे घासायचे होते, ते घासून घेतले. नंतर आता नळं येतील. नळं यायच्या आधी म्हटलं हे सगळे कामं आटपून घेऊया, त्यानंतर पाणी भरायचं होतं. तर इकडे नळं आले, ड्रममध्ये पाईप लावून घेतला, आणि म्हटलं सर्व हे पाणी ठेवायचे भांडे आहे ते घासून घेतले. कारण काय आहे की 1 दिवसानंतर नळं येतात, त्यामुळे सर्व भांडे घासून ते भरून ठेवावी लागतात. आणि पाणी 4 ते 5 गुंड साठवून ठेवते मी, कारण ऐनवेळी कधी कधी नळं येत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतं. तर या साईडला तर खूप बारीक धार असते म्हणून इकडे काही भरता येत नाही. त्या साईडलाच बऱ्यापैकी धार असते, तिकडे पाणी भरून घेते मग. आणि नळं आता 5:30 पावणे 6ला आले, त्यामुळे थंडी तर पाणी भरायची अजिबात इच्छा होत नाही, कारण इतकं थंड असतं की म्हणजे पाणी ओलं व्हायची इच्छाच होत नाही. तर असो. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि उद्याचा व्हिडिओ आता रेग्युलर येईल. पाणी झालं की लगेच मग स्वयंपाकाची तयारी. तर म्हटलं आधी पाणी भरून घ्यायचं, आणि त्यानंतर पूजा, नंतर स्वयंपाक. कारण सकाळी घाईघाई गडबडीमध्ये स्वयंपाक केला, आणि त्यानंतर फारसं कोणी पोटभर जेवण केलेलं नाही. मग म्हटलं आता लवकर स्वयंपाकाला लागायचं. तर इथे पाणी वगैरे भरून घेतलं की मग बरं निवांत राहते. तर इथेच माझा व्हिडिओ एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.